आपल्या या मुलीला न्याय देण्यासाठी सगळा रस्ता उतरला होता, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे अराजकीय म्हणजे कोणालाही राजकारण ह्यात करायचं नाही, सगळे रस्त्याला प्रामाणिकपणे ही सगळी मंडळी त्या दिवशी तर काय झालं की 3 वर्ष या घटनेला वेळ लागत जे सामाजिक लोक होते त्यांचासुद्धा प्रक्रियेवरचा विश्वास गेला. जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला न्याय मिळेल का नाही आम्हाला वाटत नाही, तसं लोकांना वाटायला लागलं. लोक तुमच्याबरोबर आहेत, फक्त लोकांना मनामध्ये शंका आहे की हा जो कायदा आहे आम्हाला न्याय देईल का, या मुलीला न्याय देईल का. सगळे शांत झाले, तर तुम्ही तग धरून ठेवा. गाव तुमच्या पाठीशी आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आसपासचे सर्व गावं आणि सगळी लोक तुमच्या पाठीशी आहे. आम्ही फक्त पाठपुरावा करून या व्यक्तीला जो कोणी तो नराधमाला फाशी कशी होईल आणि आपल्या मुलीला न्याय कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतो. ठीक आहे, येऊ का. तालुक्यामध्ये ही जी घटना 2023ला घडली होती ती अतिशय दुर्दैवी होती आणि तुम्हालाही माहिती आहे की त्या दिवशी अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र त्या पीडित मुलीच्या बाजूला तिथं उभा राहिला होता. पीडित मुलीचं वय 7 असेल, तिच्यावर अत्याचार झाला. अत्याचार करणारा 18 ते 19 वर्षाचा त्यावेळेस होता आणि मग त्यानंतर तिला अक्षरशः ठेचून तिला तिथं मारण्यात आलं. नसरापूरला जी घटना काही दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या मुलीवर घडली ती अशीच काहीतरी तिथं घडली होती. खरं तर ही घटना घडून 3 वर्ष झाले. त्यावेळेससुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मीडिया असेल, इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट हे लावण्यात आलं होतं. सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे. पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आत्ता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारा पण इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली. पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्टमधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही. त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होती, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातं आहे का काय वेगळं कारण हे आपल्याला सांगता येत नाही. जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत. मग कुठंतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का. त्यामुळे इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हीसुद्धा होता. आई प्रामाणिकपणे तिथं हीच सांगत होती की आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला भेटायला त्यावेळेस बरेच जण आली, पण मग 3 वर्ष आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमच्या या न्यायाचं काय, असा प्रश्न तिने तिथं उचलला. आणि खरंच कायदा गरिबाच्या बाजूला आहे का असे सुद्धा प्रश्न तिथं विचारण्यात आले. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की काही झालं तरी शक्ती कायदा जो आपण 2019-20ला तिथं आणला होता तो कायदा लागू करावा. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याशा स्ट्रिक्ट कराव्यात आणि कायद्याच्या अंतर्गत उद्या जाऊन म्हणजे त्या कायद्याकडे बघून कुठं ना कुठे ते लोकांना भीती वाटेल असं कृत्य करण्यापासून आणि ज्या जाऊन ज्या लहान महिला आहेत त्याच्या कुठं ना तरी कमी होतील अशी अपेक्षा आपण तिथं करू. पोलिसांशी बोललो आहे, इथं घरकुलचे तरी एक प्रश्न आहे तो एकदम समजून घेतलेला आहे.